छत्तीसगड राज्यातल्या नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलंय. दिलीप उर्फ तुलसी मेहता असं या नक्षलवाद्याचं नाव आहे. 1993मध्ये झारखंडमधील नक्षली गटात तो भरती झाला होता. 1997मध्ये भितिया दलमचा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तर त्याला 12 सशस्त्र नक्षलवाद्यांचं नेतृत्व मिळालं होतं. भूसुरुंगमध्ये स्फोट घडवून आणणे, पोलिसांसोबत चकमकीत प्रतिहल्ला करणे, CRPF जवानांची हत्या, सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड अशा अनेक हिंसक कारवायांप्रकरणी त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. मागील 20 वर्षांपासून नाव बदलून तो यवतमाळ जिल्ह्यात राहत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे. नेमकं काय म्हणालेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता पाहूयात. यवतमाळ पोलिसांनी तुलसी अलियास दिलीप मेहतो म्हणून एक नक्षल आहे, त्यांना आज आपण अर्ली मॉर्निंग अटक करून झारखंड राज्याच्या हजारीबाग पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. हे नक्षल 1993मध्ये नक्षल दलममध्ये जॉईन झाला होता. त्याच्यानंतर ते 97मध्ये एरिया कमांडर म्हणून त्यांना प्रमोशन मिळाला होता. ते तिकडे झारखंडमध्ये 99मध्ये काही मुठभेडमध्ये पण पार्टिसिपेट केला होता आणि त्यांच्यावर कमीत कमी 6 गुन्हा आहे हजारबाग जिल्ह्यामध्ये. आता ते नक्षल आपल्याकडे 2004 पासून 2000 आतापर्यंत ते आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत होता. आपल्याला 2 महिन्यापूर्वी काही गोपनीय माहिती मिळाली की इथे एक नक्षल राहतात म्हणून, पण आपल्याला पूर्ण डिटेल नाही मिळाला होता. त्याच्यावर आपण स्पेशल इंटरेस्ट घेऊन वर्कआउट केले. ह्युमन आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आतापर्यंत आपण ते डेव्हलप करून त्याच्यानंतर आपण झारखंड पोलीसच्या सोबत पण कोऑर्डिनेशन करून त्यांच्याकडून कन्फर्मेशन पण घेतले आणि ते त्यांच्या टीमला पाठवण्यासाठी सांगितले. ते आल्यानंतर आपण ते अटक करून झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे.